शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख. नारी शक्ती न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून नगर परिषद फुरसुंगी उरुळी देवाची प्रभाग क्रमांक 15 चे अधिकृत उमेदवार श्री परश्याम विलास भाडळे तसेच सुषमा तात्यासाहेब भाडळे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार. फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपण आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहोत. आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 15 चे दोन्ही उमेदवार, त्यामध्ये शासन नियुक्त नगरसेवक प्रशांतदादा भाडळे पाटील तसेच महिला उमेदवार सुषमाताई तात्यासाहेब भाडळे पाटील आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की आपली निवडणुकीची पुढची रणनीती कशी असणार आहे. आता आपल्या प्रभागामध्ये आपल्या नावाची चर्चा होत आहे. काय सांगाल सर, पुढे कसं नियोजन असेल आपलं? नमस्कार. मी प्रशांत विलास भाडळे, फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद प्रभाग क्रमांक 15 मधून राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या या प्रभाग 15 मध्ये निवडणुकीला सामोरे जात आहोत. माझ्याबरोबर महिला उमेदवार सुषमा तात्यासाहेब भाडळे असून आता आपल्या मीडियाच्या माध्यमातून जो मला प्रश्न विचारण्यात आला किंवा आम्हा उमेदवारांना की आपण कशा पद्धतीने सामोरे जाणार आहेत व प्रभागामध्ये सगळीकडे चर्चा या राष्ट्रवादी उमेदवारांची आहे, तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. ज्या महिला उमेदवार आहेत सुषमा तात्या भाडळे, यांचे जे पती आहेत तात्यासाहेब चंद्रकांत भाडळे, ते गेल्या 25 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पत्नी सुषमा तात्यासाहेब भाडळे यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि मी स्वतः गेल्या 15 वर्षापासून राजकारणात सक्रिय. उरुळी देवाचे गाव परिसरामध्ये सामाजिक कार्य असतील, राजकारण 20% व समाजकारण 80%. याच गोष्टीचा विचार करून तात्या असेल, मी असेल, गावामध्ये कार्य करत आलेलो आहे. मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने प्रथमतः उरुळी देवाची फुरसुंगीमधील ग्रामस्थ मतदार बंधू भगिनींना आव्हान करू इच्छितो की आपण येणाऱ्या 20 तारखेला जे आपल्या नगर परिषद मतदान होणार आहे, मतदारांनी 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भरघोस मतदान करून 21 तारखेला निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष व सर्व 32 नगरसेवक हे निवडून द्यायची जबाबदारी या मतदारांची आणि ग्रामस्थांची, यांना मी आवाहन करतो. तसेच प्रभाग क्रमांक 15 मधनं जे आता समीर यांनी म्हटले की कोणत्याही भागामध्ये जावा उरुळी देवाच्या गाव परिसरामध्ये, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व प्रशांत भाडळे असतील व सुषमा तात्या भाडळे असतील, या दोनच नावाची चर्चा ऐकायला मिळते. तर ही चर्चा ऐकण्यासाठी गेल्या 4 ते 5 वर्षापासूनचं तात्यांचं माझं योगदान आहे. लोकांना ज्या वेळेस ज्या भागामध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक समस्या असेल, वैयक्तिक कौटुंबिक समस्या असतील अथवा कोणत्याही राजकीय समस्येला सामोरं जावं लागत असेल, त्या तिन्ही समस्येला आम्ही पक्ष म्हणून आणि व्यक्ती म्हणून त्या लोकांच्या पाठीमागे उभं राहिलेले आहे. एक व्यक्ती असो अथवा 100 व्यक्ती असो, समस्या कोणती असो, लहान असो, छोटी असो, मोठी असो, त्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही त्याच्यामध्ये स्वतः सहभाग घेऊन पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने लाईट असेल, रस्ते असतील, पाणी असेल, या ज्या मूलभूत गरजा होत्या की जे आपण पाहिलं की विद्यमान खासदार असतील, आमदार असतील, यांना त्या पूर्ण करता आलेल्या नाही. आमचे पालकमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून या भागामध्ये भरघोस निधी दिला गेला आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही ही लोकसेवा करत आलेलो आहे आणि इथून पुढे ही लोकसेवा करणार. आपण जर पाहिलं असेल की महानगरपालिकेतून गावं निघाली, नगर परिषद झाली, आपण त्या खोलात न जाता पण उरुळी देवाची फुरसुंगीची एवढी हळसाळ झाली की लोकांना पाण्यासाठी वणवण करावं लागली. आज आपण जर पाहिलं असेल उरुळी फाट्यातून आत येताना असो किंवा मुख्य रस्ता असो, फुरसुंगी हडपसर ते सासवड रोड असो किंवा फुरसुंगीच्या अंतर्गत मुख्य रस्ते असेल, उरुळीचे मुख्य रस्ते असेल, आज रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे लोकांना समजत नाही. आताच नुकतेच अजितदादा पवार साहेब या भागामध्ये आपल्या उरुळी देवाचे व पंचक्रोशीचे जागृत देवस्थान काळ भैरवनाथ मंदिर या ठिकाणी देवदर्शनासाठी आले होते व आपले उमेदवार म्हणजे मी स्वतः असेल, सुषमाताई असतील, यांच्या प्रचारार्थ उरुळी देवाच्या मध्ये असतील, तसेच 16चे उमेदवार सनी शेवाळे असतील व आत्मनिताई असतील, यांच्या प्रचारार्थ उरुळी देवाच्या मध्ये आले होते. आपण पाहिलं असेल की ते आल्यानंतर लोकांनी त्यांना ऐकण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा देण्यासाठी हजारो जणांच्या संख्येने लोक आज मंदिरामध्ये गोळा झाले होते. आणि त्यावेळेस दादांनी आश्वासित केलं की मी उरुळी फाट्यावरून आत येताना इतका भयंकर रस्ता कोणत्याच ठिकाणी पाहिला नाही. त्यामुळे दादांनी भाषणामध्ये ज्यावेळेस सभा झाली फुरसुंगीला, त्यावेळेस तिथे सांगितलं की प्रथमतः आपण सत्तेत बसल्यानंतर उरुळी देवाचे जे काही विकासाचे प्रश्न असतील ते आम्ही 100% मार्गी लावू.
आणि आपण जे पाहताय ना की सगळीकडे आमच्या नावाची चर्चा होती, ते का होती तर आम्ही तो विकास करत आलोय, लोकांना वेळ देत आलोय. तुम्ही जर पाहिलं असेल समोरच्या विरोधी गटाचे जे काही पक्षाचे उमेदवार असतील, आम्ही कोणत्याही उमेदवारांना किंवा कोणत्याही पक्षाला नावं ठेवायचा आमचा अधिकार नाही, का कमी लेखायचा अधिकार नाही. त्या सर्व उमेदवारांना आमची शुभेच्छा असतील. पण आम्हीच का योग्य हे सांगण्याचं कारण की गेल्या 4-5 वर्षामध्ये आदर्शनगर असेल, त्या ठिकाणी लाईटची समस्या असेल, रस्त्याची समस्या असतील किंवा पाण्याची समस्या असेल, त्या समस्या सोडवण्याचं काम तात्या असतील, मी असेल, दोघांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तेच उरुळ देवाचे गावठाण हा माझा ग्रामपंचायतचा वार्ड होता. आपण जर ग्रामपंचायतमध्ये पाहिलं तर प्रत्येक गल्ली बोळामध्ये हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तुम्हाला दिसेल 3 नंबर वार्डामध्ये. तर तो काम करण्याची जर आवड असेल तर ती सवड निघते, तर ती लोकांची कामं होत असतात, समाजाची कामं होत असतात. आणि आम्ही त्या ज्या भूमिकेत जातो, ग्रामपंचायत सदस्य होतो, सरपंच होतात, त्या भूमिकेला न्याय द्यायचं काम केलं. जर लोकांनी विश्वासाने आम्हाला निवडून दिले तर जनतेची कामं केली पाहिजे, ना की पद घेऊन आपलं घरी बसायचं, आपला व्यवसाय सांभाळायचा. हे ना तात्यांना जमलं ना मला जमलं. लोकांच्या मतरूपी आशीर्वादाने उपकारात उतरवायचं काम आम्ही करत असतो. निवडून दिल्यानंतर लोकांच्या सेवेतच आम्ही हजर असतो. तसेच 4 नंबर वार्डामध्ये सुद्धा आता आपण पोलीस चौकीच्या मागे अजितदादांच्या मार्फत रस्त्यासाठी भरघोस निधी दिलेला आहे. मंदरवाडीमध्ये सुद्धा निधी दिलेला आहे. यानंतर आता 2 मिनिटं बोलते. आपल्या कामांची पुढची कशी रूपरेषा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. फुरसुंगी उरुळ देवाची नगर परिषद नव्याने स्थापन झालेली आहे. या नगर परिषदेसाठी भरघोस निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी एकमेव फक्त पक्ष या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्याच्या नंतर नामदार अजितदादा पवार भरघोस निधी देण्याचं आश्वासन दादांनी दिलेलं आहे. त्यामुळं माझं नागरिकांना, मतदारांना आव्हान राहील की आपण सर्वांनी जागरूकतेने, अतिशय उत्साहाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवारांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून येणाऱ्या 20 तारखेला जी नगर परिषदेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 32 उमेदवार आणि एक 33वा नगराध्यक्ष निवडून द्यावा, असं या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.